नमस्कार. श्री शिव महापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 22 यतीच्या एकादशाह कृत्याचे म्हणजे 11व्याचे वर्णन. श्री गणेशाय नमः. स्कंद म्हणाला, वामदेवजी, यतीच्या निधनानंतर 11व्या दिवशी मातीची वेदी बनवून तिला सम्मार्जन व उपलेपन करावे. पुण्यवाचन करून त्या स्थानावर प्रोक्षण करावे. पश्चिमेकडून पूर्वेकडे 5 मंडल बनवावेत. श्राद्धकर्त्यांनी उत्तराभिमुख बसून कार्य करावे. 1 वीत लांबी व रुंदीचे चौकोनी मंडल बनवावे. त्याच्या मध्यभागी बिंदू, त्यावर त्रिकोण मंडल, त्यावर षटकोनी मंडल आणि त्यावर गोल मंडल बनवावे. आपल्या समोर शंखाची स्थापना करावी. पूजा पद्धतीच्या क्रमानुसार आचमन, प्राणायाम व संकल्प करावा. आधी सांगितलेल्या 5 अतिवाहिक देवतांचे देवेश्वरी देवीच्या रूपात पूजन करावे. आसन म्हणून उत्तरेकडे दर्भ ठेवावे. त्याला जलाने स्पर्श करावा. पश्चिमेकडून आरंभ करून पूर्वेपर्यंत जी 5 मंडले तयार केलेली आहेत त्यांच्यामध्ये पीठ म्हणून पुष्प ठेवावे. त्या प्रत्येक पुष्पावर क्रमशः 5 देवींचे आवाहन करावे. प्रथम अग्निपुंज स्वरूपिणी अतिवाहक देवीचे आवाहन करावे. त्यावेळी ओम ह्रीम अग्निरूपा मातिवाहिक देवताम आवाहयामी नमहा हा मंत्र म्हणावा. अशा प्रकारे 5ही देवींचे मंत्रोक्त आवाहन करावे. त्या प्रत्येकीसाठी स्थापनादी मुद्रांचे प्रदर्शन करावे. त्यानंतर राम ह्रीम ह्रूम रै ह्रीम रहा या बीजमंत्रांनी षडंगन्यास आणि करन्यास करावे. या सर्व देवींचे पुढील प्रमाणे ध्यान करावे. त्या देवी चतुर्भुज आहेत. त्यांनी आपल्या हातात पाश, अंकुश ही आयुधे तसेच वर आणि अभय या मुद्रा धारण केलेल्या आहेत. त्यांची अंगकांती चंद्रकांत मण्यासारखी आहे. त्यांच्या बोटात लाल रत्नांच्या अंगठ्या आहेत. त्यांच्या प्रभेने सर्व दिशांची मुखे आरक्त वर्ण दिसत आहेत. त्यांनी लाल वस्त्रे परिधान केली आहेत. त्यांचे हात व पाय कमळांसारखे शोभायमान आहेत. त्यांना 3 नेत्र आहेत. त्यांचे मुख पूर्ण चंद्रासमान प्रकाशित आणि मनोहर आहे. माणिक रत्नांनी मढवलेल्या त्यांच्या मुकुटांवर चंद्राची कोर फारच शोभून दिसत आहे. त्यांच्या गालांवर रत्नमय कुंडले जगमगत आहेत. त्यांचे स्तन पुष्ट आणि उन्नत आहेत. हार, केयूर, कडे, साखळ्या आदी आभूषणांनी विभूषित असल्यामुळे त्या अतिशय रम्य आणि आकर्षक दिसत आहेत. त्यांचा कटिभाग कृश असून नितंब स्थूल आहेत. त्यांचे अंग लाल रंगाच्या दिव्य वस्त्रांनी आच्छादलेले आहे. त्यांच्या पायांवरील माणकांचे पैंजण मंजुळ निनाद करत आहेत. त्यांच्या पादांगुलीतील जोडवी व मासोळ्या खूपच सुंदर आहेत. हे मुने, तुम्ही म्हणाल, साक्षात शिवजीच हा अनुग्रह करत नाहीत? त्यांनी या मूर्तींना का उत्पन्न केले यावर असे सांगितले जाते की शक्त्यात्मक मूर्तीरहित अनुग्रहाने काहीही साध्य होत नाही. पण महेश्वरांसमान ऐश्वर्य असलेल्या शक्त्यात्मक मूर्तींच्या अनुग्रहाने मात्र सर्व काही सिद्ध होऊ शकते. म्हणून भगवान शिवजींनी याच 5 मूर्तींची कल्पना केली आहे. त्यामुळे त्या दिव्य आहेत. सर्व प्रकारचे कार्य करण्यास आणि अनुग्रह करण्यास समर्थ आहेत. असो, अशा प्रकारे त्या अनुग्रहपरायण कल्याणमयी देवींचे ध्यान करून त्यांच्यासाठी शंखातील जलबिंदूंनी पायांमध्ये पाद्य, हातांमध्ये आचमनीय आणि मस्तकांवर अर्ध्य द्यावे. शंखातील जलबिंदूंनी त्यांना स्नान घालावे. लाल रंगाचे दिव्य वस्त्र आणि उत्तरीय अर्पण करावे. बहुमूल्य मुकुट आणि आभूषणे द्यावीत. टीप या वस्तू उपलब्ध नसतील तर त्या मनानेच अर्पण कराव्यात. त्यांना सुगंधी चंदन, सुंदर अक्षता व सुवासिक फुले अर्पण करावी. सुगंधित धूप आणि साजूक तुपाचा दीप दाखवावा. हे सर्व उपचार अर्पण करताना आरंभी ओम ह्रीम असा उच्चार करून शेवटी समर्पयामी नमहा असे म्हणावे. उदाहरणार्थ, ओम ह्रीम अग्न्यादिरूपाभ्यः पंचदेवीभ्यः दीपम समर्पयामी नमहा. अशा प्रकारे अन्य उपचारांना अर्पण करतानाही वाक्य योजना करावी. दीप समर्पण केल्यानंतर हात जोडून नमस्कार करावा. प्रत्येक देवीसाठी केळ्यांच्या पानांवर वेगवेगळा सुवासिक नैवेद्य ठेवावा. नैवेद्यामध्ये साजूक तूप, साखर आणि मध मिश्रित खीर, अपूप म्हणजे घारगे, वडे, अनारसे, गूळ, केळी यांचा समावेश असावा.
ओम भूर्भुवः स्वाहा असा उच्चार करून नैवेद्यावर प्रोक्षण करावे. ओम ह्रीं स्वाहा नैवेद्यम निवेदयामिहि नमः असे बोलून नैवेद्य समर्पित करावा. त्यानंतर ओम ह्रीं नैवेद्यांते आचमनार्थ पानीयम समर्पयामी नमः असे म्हणून प्रेमाने जल अर्पण करावे. तो नैवेद्य उचलून पूर्व दिशेला ठेवावा. त्या स्थानाला शुद्ध करावे. देवींना चूळ भरण्यासाठी, आचमनासाठी आणि अर्ध्यासाठी जल द्यावे. तांबूल द्यावा. धूप दीप दाखवावा. प्रदक्षिणा घालावी. नमस्कार करावा. मस्तकावर हात जोडून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे मातांनो, तुम्ही प्रसन्न होऊन शिवपदाची अभिलाषा असणाऱ्या या यतीला परमेश्वराच्या चरणकमलात ठेवा. त्यानंतर त्यांना येण्याचे आवाहन केले होते त्याप्रमाणे जाण्याची विनंती करावी. विसर्जन विधीने त्यांना निरोप द्यावा. त्यांचा प्रसाद कुमारिकांना द्यावा. गायींना खाऊ घालावा किंवा पाण्यात सोडावा. तो अन्यत्र कोठेही टाकू नये. या देवतांच्या पूजनस्थानावरच पार्वण श्राद्ध करावे. यतीसाठी कोठेही एकोद्दिष्ट श्राद्ध केले जात नाही. हे मुनिश्रेष्ठ, आता मी तुम्हाला पार्वण श्राद्धासाठी जो नियम आहे तो सांगतो. हे श्रवण केल्याने कल्याण होते. श्राद्धकर्त्या पुरुषाने स्नान करून प्राणायाम करावा. यज्ञोपवीत घालावे. हातात पवित्रक धारण करावे. देशकालाचा उच्चार करून या पुण्यतिथीला मी पार्वण श्राद्ध करत आहे असा संकल्प करावा. उत्तर दिशेला ब्राह्मणांना बसण्यासाठी कुश अंथरावे. त्याच्यावर जलाने प्रोक्षण करावे. उठणे लावून स्नान केलेल्या त्या दृढव्रती आणि शिवभक्त ब्राह्मणांना बोलवावे. त्यापैकी एका ब्राह्मणाला म्हणावे, तुम्ही विश्वेदेवासाठी येथे श्राद्ध ग्रहण करण्याची कृपा करा. त्यानंतर दुसऱ्या ब्राह्मणाला आत्म्यासाठी, तिसऱ्याला अंतरात्म्यासाठी आणि चौथ्याला परमात्म्यासाठी श्राद्ध ग्रहण करण्याची विनंती करावी. श्राद्धकर्त्या यतीने या सर्वांचे आदराने यथोचित वरण करावे. त्यांचे पाय धुवावे. त्यांना कुशासनावर पूर्वाभिमुख बसवावे. गंधाधिकांनी अलंकृत करावे. त्यांना शिवजी सन्मुख भोजन द्यावे. त्यानंतर तेथील भूमी गोमयाने सारवावी. त्या स्थानी पूर्वेकडे अग्र करून कुश दर्भ ठेवावे. प्राणायाम करावा. पिंडदानाचा संकल्प करून 3 मंडलांची पूजा करावी. पहिला पिंड हातात घेऊन आत्मने इमम पिंडम ददामी असे म्हणून तो पिंड पहिल्या मंडलात अर्पण करावा. दुसरा पिंड हातात घेऊन अंतरात्मने इमम पिंडम ददामी असे म्हणून तो पिंड दुसऱ्या मंडलात अर्पण करावा. तिसरा पिंड हातात घेऊन परमात्मने इमम पिंडम ददामी असे म्हणून तो पिंड तिसऱ्या मंडलात अर्पण करावा. त्या पिंडावर विधीपूर्वक कुशोदक द्यावे. उठून उभे राहावे. प्रदक्षिणा व नमस्कार करावा. ब्राह्मणांना विधीपूर्वक दक्षिणा द्यावी. त्याच दिवशी त्याच ठिकाणी नारायण बली करावा. रक्षणासाठी सर्वत्र श्री विष्णूंची पूजा करावी असे विधान आहे. म्हणून विष्णूंची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवावा. वेदपाठी 12 ब्राह्मणांना बोलवावे. केशवादी नाममंत्रांचा उच्चार करून गंध, अक्षदा व पुष्पादिकांनी त्यांची पूजा करावी. त्यांना जोडा, छत्री, वस्त्र आदी वस्तू दान कराव्यात. भक्तिपूर्वक सत्कार करून आणि शुभवचने बोलून त्यांना संतुष्ट करावे. पूर्वेकडे अग्र करून कुश ठेवावे. ओम भूः स्वाहा, ओम भुवः स्वाहा, ओम सुवः स्वाहा असे म्हणून पायासनाचा म्हणजे खिरीचा बली द्यावा. मुनीश्वर, अशा प्रकारे मी तुम्हाला यतीचा 11 विधी सांगितला. आता 12 विधी सांगतो, तो आदरपूर्वक ऐका. अध्याय 22 समाप्त.